पहिला प्रश्न आहे स्कॉलरशिप 2025 मधला आहे समजा 51. द रेशियो ऑफ द एजेस ऑफ अनिल and सुनील 4 years बिफोर was 4:5. आता कोणाचा आहे अनिल आणि सुनीलचा किती वर्षापूर्वीचा? 4 वर्षापूर्वीचा. 4 वर्षापूर्वी किती आहे? 4:5. म्हणजे याला 4x याला 5x घ्यायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला टुडेचा आजचा जर काढायचा असेल समजा आज, तर याच्यात काय करावं लागते? 4 टाकावं लागते, बरोबर आहे. आणि जर आपल्याला 4 वर्षानंतर जर काढायचं असेल 4 वर्षानंतर तर 4x अधिक 8 आणि 5x अधिक 8. आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल? रेशिओ घ्यायचा आहे. 4x + 8 आणि 5x + 8 याचा रेशिओ किती दिला आहे आपल्याला? 7 दिलेला आहे. आणि याचा तिरपा गुणाकार करायचा. 7 × 4 = 28x अधिक 7 × 8 = 56 बरोबर 6 × 5 = 30x आणि sin 8 = 48. या 30x मधून 28 गेल्याच्या नंतर 2x उरले आणि या 56 मधून 58 गेल्याच्या नंतर इकडे 56 मधून इकडे 48 गेले, किती राहिले? 8. आणि मग x बरोबर 2 × 4 = 4 आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला विचारलं अनिलचा आजचा वेळ. आणि आजच्या याच्यात मध्ये कुठे आहे? इथं अनिल आज मध्ये 4x अधिक 4 तर x ची व्हॅल्यू आलेली आहे 4 अधिक 4 4 × 16 16 अधिक 4 म्हणजे किती होईल? 20. समीकरणात उत्तर आपल्या इथं अनिलचं वय 20 वर्ष आहे. त्यानंतर बघा दुसरं हा प्रश्न बघा. पहिल्यांदा आपण काय हा पॉवरचा आपण करून घेणार आहोत. काय करायचं आहे त्याला? इकडे बघा 7 1/2 याला 7 बेस 7 = 14 14 ने 15 15/2 आणि मग काय होतं? बेस 7 = 14 किती राहिले पुढे? 1 राहिला. 2 × 5 = 10 7.5 आलं पहिल्याचं. दुसरा काय आहे तर 8 आवर्स 8 तास आणि 45 मिनिटं. 45 मिनिटाला काय करायचं? 45 मिनिटं आहेत ना 8 45 मिनिटं. याला काय करायचं? 45 मिनिटाला 45 मिनिटाला आपण 60 ने भागायचं. याचे किती वेळा लागले? 3 15 × 3 = 45 15 × 4 = 60 आणि या 3/4 ला काय करायचं? आता 4 × 7 = 28 म्हणजे 3 ला भाग जात नाही तर 0 4 × 7 = 28 आणि 2 राहिले 4 × 5 = 20. 0.75 कशा काय करायचे आता 8 मध्ये याच्यामध्ये तर आपल्या याचं किती आला? 8.75 उत्तर आलं. लक्षात आलं? आणि नंतर शेवटचा आहे 5.25 किती? 5.25. या तिन्हीचं ऍडिशन करायचं. पहिल्याचं काय आलेलं आहे? 7.5 पॉइंटच्या खाली पॉइंट घेणे हेच महत्त्वाचं आहे. इथं 8 पॉइंट या पॉइंटच्या खाली पॉइंट आला आणि इथं 75 केलं आपण आणि इथं काय केलं? 5.25. आता ऍडिशन करत असताना 5 × 5 = 10 1 6 6 × 12 = 13 14 15 15 × 5 आणि आता इथं काय झालेलं आहे पहा 1 8 8 16 17 18 19 20 21 21.50 आलं. लक्षात आलं? 21.50 आलं. आता याला हे पॉइंट 50 जे आहे पॉइंट 50 याला म्हणायचं असतं 60 न तास करण्यासाठी कन्वर्ट करायसाठी आवरनं मल्टिप्लाय करतात. कशानं? आवरनं. तर आता 0.50 ला तासात कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 60 न मल्टिप्लाय करा. 5 × 7 = 30 बरोबर आहे. आणि पॉइंट इकडे आल्याच्या नंतर म्हणजे फक्त 30 राहतील आपल्याकडे. लक्षात आलं? मग आता याचं काय झालेलं आहे? तुमचं 30 झालेलं आहे. 21 तास आणि 30 मिनिटं कुठं आलं? हे उत्तर आलं. लक्षात आलं? 21 आवर्स and 30 मिनिट्स. त्याच्यानंतर बघा दुसरा एक प्रश्न आहे. Time figures square PQRS parallelogram PQRS is a parallelogram. One of its side is a 16 meter. एक साइड त्याची किती आहे? 60 आहे.
and other size is 25. ही काय दिलेली आहे दुसरी 25 आणि SM जे दिलेलं आहे ते 7 चं दिलं आहे. याचं काही बनवाय म्हणजे गरज आहे नाही. फाइंड द एरिया ऑफ PQRS. तर एरिया ऑफ parallelogram PQRS is equal to base म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याचा आता 16 न कशाला मल्टिप्लाय करायचं 16 into 25 लक्षात येतं 25 चौक 150 बरोबर आहे 150 आणि हा 0 म्हणजे 1500 स्क्वेअर मीटर हे आपलं उत्तर आहे लक्षात येतं. नेक्स्ट find the capacity of cubical tank having each side is 1.5 meter. Select two correct alternative. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं कॅपॅसिटी म्हणजे आपण म्हणतो व्हॉल्यूम ऑफ क्युबिकल टँक. आता क्युबिकल टँक कसा असेल तर असा असेल क्युबिकल टँक ज्याचा अशा पद्धतीचा एक टँक असणार आहे आणि त्याची प्रत्येकाची लेंथ म्हणजे असं म्हणायचं की बेस 1.5 आहे उंची पण 1.5 आहे आणि लांबी रुंदी उंची हे 1.5 असेल बरोबर आहे. आणि मग हे याचं सूत्र येतं कसं साइडचा क्यूब येतो क्यूब कारण हा क्यूब आहे बरोबर आहे आणि त्याचं व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. तर व्हॉल्यूमलाच म्हणजे आपण एका भाषेत कॅपॅसिटी म्हणायला लागलो त्याची कॅपॅसिटी व्हॉल्यूम ऑफ क्युबिकल टँक. आता साइड किती दिलेली आहे आपली 1.5 आणि याचा क्यूब करायचा आहे आपल्याला 1.5 चा म्हणजेच काय म्हणूया आपण 1.5 into 1.5 into 1.5 किती वेळा लागले मग 15 गुणिले 15 100 म्हणजे 15 चा वर्ग किती येते 225 बरोबर आहे 225 ला 15 ने गुणायचं आहे 5 5 25 2 5 2 10 11 12 चालेल 5 2 10 10 ने 11 पुन्हा याचं काय केलं 225 5 7 3 3 काय आलं याचं 375 बरोबर आहे. आता याचं उत्तर 375 कुठं दिसायला लागलं पहा सगळ्या ठिकाणी दिसायला लागलं 375 हा क्यूबिक मीटर मध्ये आहे 375 म्हणजे कशामध्ये आहे आता 3 पॉइंट हे पॉइंट पाय 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट ते इकडे 3 पॉइंट इकडे सरकवलं आणि हे आलं क्यूबिक मीटर मध्ये काय क्यूबिक मीटर. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला याच्यात नाही का लिटर मध्ये जर करायचं असेल तर सूत्र एक फॉर्म्युला आहे 1 क्यूबिक मीटर बरोबर 1000 लिटर होते 1000 लिटर हे आपलं आहे सूत्र म्हणजे एक व्हॅल्यू आहे. कशाला गुणायचं मग याला जर आपण गुणलं 3.375 ला याला जर 1000 ने गुणलं समजा 1000 तर आपल्याला डायरेक्ट काय भेटायला लिटर मध्ये कन्वर्ट व्हायला कशामध्ये लिटर मध्ये आणि लिटर मध्ये मग काय येईल 3375 लिटर म्हणजे याचं उत्तर हे येणार वरचं. आणि क्यूबिक मीटर मध्ये खालचं 3 नंबरचं आणि लिटर मध्ये काय येणार आहे वरचं 3375 लक्षात येते. People sold 2 articles for 1200 each. After the selling of 20% profit on one article suffered 20% loss. आता बघा सारखा लॉस आणि प्रॉफिट असतो ना तेव्हा नेहमी लॉस होतो. मी मागे सांगितलं होतं तुमचा की इन्कम आणि हे जर सारख्या पर्सेंटेज मध्ये असेल तर लॉसच होत असतो नेहमी काय होतो लॉस. आता बघा काय आपलं सूत्र पर्सेंट प्रॉफिट ऑब्लिक लॉस ठीक आहे. तर आपल्याला काय झालं ते शोधायचं आहे प्रॉफिट झालं की लॉस झालं ठीक आहे. आता पहिलं बघा सूत्र आहे आपलं 100 गुणिले 100 हे आहे आपलं सूत्र. याच्यामध्ये आपण काय करतो रे बाळांनो पहिल्यांदा काय केलं 20% ऍड केले बरोबर. पहिल्यांदा ते काय झालेलं आहे प्रॉफिट झाला म्हणजे +20 आणि दुसऱ्या याच्यात लॉस झाला म्हणजे -20 लक्षात येते. मग आता इथं नाही का काय येणार आहे आपलं उत्तर 100 मध्ये 20 ऍड केले 120 झाली आणि इथं 100 मधून 20 वजा झाले म्हणजे किती झाले 80 झाले
बरोबर आहे. आणि आता काय करायचं, याची कटाकटी करायची. बारीआटी 96. बारीआटी 96 म्हणजे मला सांगा 96 म्हटल्याच्या नंतर नाही का 100 पेक्षा कमी झाले किती? 100 मधून 96 गेले किती राहिले? 4. मग हे काय झालं, 100 झाले नाही, कमी झाले 100 ला, तर लॉस झाला. लॉस किती झाला? 4% लॉस झाला. कितीचा झाला? 4% लॉस. कळालं कसं झालं ते? पण नंबरचा प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 225 चा वर्ग मायनस 1 आणि 15 चा वर्ग प्लस 1. पहिल्यांदा काय करायचं, 225 चा वर्ग करूया आपण. किती होते ते बघूया. चालते. 225 गुणिला 225. 5 5 25 2 5 2 10 11 12 12 2 10 1 5 2 10 10 ने 11 अधिक पुन्हा 225 ची दुप्पट किती व्हायची? 450. 450 आणि अजून नाही का दुप्पटच करायची आपल्याला 450. आता किती झालं हे? 5 हे 2 6 5 5 10 0 आले 50 5 0 6 625 समजा 50,625. आणि याचा किती आहे ते माहितीच आहे तुम्हाला, 225 आहे. बरोबर आहे. आता करूया आपण भागाकारायचा. ठीक आहे. 225 चा वर्ग वजा 1 आणि 15 चा वर्ग अधिक 1 आहे. इथं वजा इथं अधिक. आता 225 चा वर्ग किती केला आपण? 50 6 2 5. ठीक आहे. आणि इथं किती काढला आपण? 225. पण इथून वजा 1 करायचा आणि इथं अधिक 1 करायचा. इथं वजा केल्यावर काय झालं? 50 6 24 झालं आणि इथं 26 झालं. 226. कळलं? आता बघा, याला जर समजा तुम्ही जर भागलं तर अगोदर नाही का कटाकटी होती. पाहू आपण 2 न भागूया. किती झालं? बे दोन्ही 4 1 राहिला. बे पंच 10 बे त्रिक 6 बे 1 बे दोन्ही 4 पुन्हा बे 1 बे 1 बे त्रिक 6 आणि 113 गुणिला 224 जर केलं तर काय देऊ? 4 त्रिक 12 12 2 हाताला 1 4 1 4 ने 5. हे जर हे केलं समजा तर गुणाकार काय येणार आहे तुमचा? हा गुणाकार येणार आहे. कोणता? वरचा भाग. आणि म्हणून हे काय उत्तर काय आलं? 224. गुणाकार करून पाहू. लक्षात येतंय? सॉल्व द 4 डेका 5 मीटर 7 डेसिमीटर आणि 5 डेका 8 मीटर 9 डेसिमीटर 2 डेका 8 मीटर आणि 4 डेसिमीटर. इथं जर समजा मीटर मध्ये सगळं करायचं, किलो हेक्टो डेका मीटर. आता बघा, किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? 4 डेकाचं मीटर मध्ये करायचं आहे. डेकाचं मीटर मध्ये जर करायचं असेल समजा 10 ने गुणावं लागेल इकडे चालू म्हणजे. बरोबर आहे. याला किती ने गुणू मी? 10 ने गुणा म्हणजे किती झाले? 40. हे काय आहे? 5 ला 5 मीटर झाले. ठीक आहे. आणि डेसी आहे. डेसीचं इकडे याचं म्हणजे 10 ने भागावं लागेल. आणि 10 ने जर 7 ला भागितलं तर 0 पॉइंट म्हणजे 7 भागिले 10 जर याला म्हणतात 0.7 म्हणजे हे झालं किती? 0.7. म्हणजे एवढं सुटलं आपलं. हे असं झालं एवढं. लक्षात येतंय? आता दुसऱ्याला बघूया. याचं पण डेका जर करायचं मीटर मध्ये असेल तर याला 5 ने गुणावं लागेल. 10 ने सॉरी. याची किती झाली मग? 10 ने गुणल्यावर 50. ठीक आहे. हे 8 ला 8 जशाला तसे राहिले. आणि याची किती झाली? 10 ने जर भागलं समजा याला 10 ने भागितलं 0.9 म्हणजे दुसरं काय झालं आपलं? किती? 50 अधिक 0.8 सॉरी 8 अधिक 0.9 आणि याचं कसं झालं? याला कितीला 10 ने गुणायचं, याला 10 ने भागायचं आणि हा 10 ने गुणल्यावर 20 झाला. हा 10 ने भागितल्यावर 0.4 झाला आणि हा 8 जसाला तसा. प्रत्येक ठिकाणी सेम करायचं. काय करायचं? 10 ने गुणणे इथं 10 ने भागणे. मग सगळे मीटर मध्ये येतात. सगळे कसे येतात? मीटर मध्ये. आता त्यांच्या बेरजा करायचे. तुम्हाला लक्षात येते?
20 अधिक 8 अधिक 0.4. सगळ्यांची बेरीज करताना दोघं याच्यावर करूया. 40 आणि 5 45 अधिक 0.7 50 आणि 8 58 0.9 20 आणि 8 28 0.4. पॉइंट वाले सगळे आता एका जागी हे करू. 45 58 आणि 28 45 28 आणि 58 आणि इथं 0.7 अधिक 0.9 अधिक 0.4 याची बेरीज करून 8 आणि 8 16 16 17 18 19 20 21 21 1 हाताला 2 5 आणि 2 7 8 9 10 11 12 13 131 आणि या पॉइंटची सगळ्यांची बेरीज करू. 0.9 0.7 आणि 0.4 किती झाले? 10 6 16 16 आणि 4 20 20 0 हाताले 2 म्हणजे 2 हे झाले. आता 131 आणि 2 किती झाले? 133 बरोबर आहे. तर 133 पूर्ण होत आहे. 133 मीटर काय पाहिजे? 133 मीटर पॉइंट मध्ये नाही आलं ते, कारण या सगळ्या पॉइंटची बेरीज करून नका इथं 2 झालं कंप्लीट. आणि मग 133 मध्ये 131 मध्ये 2 मिळाल्यावर किती झाले? 133 मीटर. ठीक आहे. बिटवीन हाफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, हाफ सर्कल्स ऑफ अ सर्कल आणि इट्स डायमीटर. त्याचं काय सांगितलं? डायमीटर इज अ